बर तर इथे नंबर जरी आपल्याला 50 दिसत असेल, नाही, पण ठीक. आज आपल्याला इगतपुरी वरून अंगणवाडी वर्कर्स कनेक्टेड आहे आणि आपलं रायगड मधून आणि आपले कम्युनिटी मधून मेंबर्स कनेक्टेड आहेत. ओके. हा तर पहिलं तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ काढला या सेशनसाठी. आणि हा सेशन आपण स्पेशली आपल्या कम्युनिटी आणि अंगणवाडी वर्कर्ससाठी ऑर्गनाईज केलेला आहे. यामध्ये सध्या जे पावसाळ्यामध्ये लहान मुलं अजून सर सुरू करते, लहान मुलांना जे आजार होतोय त्याच्यावर आपण काय करू शकतो या पावसाळी या सीझन मध्ये. तर त्यासाठी तर आपण हा जे सेशन ऑर्गनाईज केलेला आहे फ्रॉम स्वदेश फाउंडेशन आणि रायगड जिल्हा परिषद आणि नाशिक जिल्हा परिषद कडून तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सर सेशन इज ओव्हर टू यू नाव. ओके. सो सर्वप्रथम ना आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण ह्या सेशनला आपण जॉईन झाला आणि आपण आजचा विषय ना पण तो खूप असं महत्वाचा आहे. लहान मुलांची आपण काळजी आणि बालकांची आपण काळजी कशी घ्यायची. खरं तर हा विषय तसा आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. पण डॉक्टर यादव असं म्हणाले की आपण त्याची नेहमी उजळणी केली पाहिजे आणि नेहमी त्याची पण आपल्याला आठवण राहिली पाहिजे. आणि अजून नवीन नवीन काही गोष्टी येत आहेत का म्हटलं त्याची पण आपण चर्चा करत राहिली पाहिजे. म्हणून म्हटलं हा विषय आहे. पण आपल्या अंगणवाडी ताई पण आता मोठ्या प्रमाणावरती इथे आहेत असं डॉक्टर यादव यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दलही तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी सगळ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी आभार आणि त्यांचं ना मी अभिनंदन आणि त्यांना ना मी माझ्या वतीनं अभिवादन करू इच्छितो की माझ्या माहितीप्रमाणे ते खूप अत्यंत चांगलं काम आपल्या गावागावांमधून खेड्याखेड्यांमधून ते करतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे खूप असं अवघड काम त्या सगळ्या अंगणवाडी ताई करतायत. त्याच्यामुळे आपण सर्व अंगणवाडी ताईंना माझा अगदी विनम्र मी तुम्हाला नमस्कार करतो, अभिवादन करतो आणि तुमच्या कामाची मला वाटतं चांगली दखल आम्ही आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. तर आपण सुरुवातीपासून मुलांची काळजी ह्या विषयावर बोलत असताना आणि आपल्याकडे वेगवेगळी आपण नेमकं काय करायला पाहिजे इथपासून जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा खरं तर मुलाची जी काळजी आहे ती आपण केव्हा सुरू करावी असं जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपण आपल्या समोर एक लहान मूल दिसतं आणि मग कदाचित ते आजारी मूल असू शकेल किंवा तहानलेलं मूल असू शकेल असं एखादं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण वस्तुस्थिती काय आहे की ह्या मुलाची प्रकृती कशी व्हावी याची खरं तर काय म्हणूयात त्याला याची सुरुवात किंवा याची काय म्हणूयात त्याला याची जे बीज आहे ते त्याच्या अगोदरपासून म्हणजे ते मूल जेव्हा आईच्या गर्भात वाढत असतं खरं तर तेव्हापासून ते खरं तर ते सुरुवात होतं. आणि त्याच्याही थोडंसं जर आपण अलीकडे आपण जर गेलो तर हे जे बीज त्या आईच्या शरीरामध्ये जे वाढणार आहे तर ज्याच्या शरीरामध्ये ते वाढणार आहे त्या आईची पण प्रकृती किती चांगली आहे, ती धडधाकट आहे का, तिच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे याच्यावरती पण ते अवलंबून असतं. कारण त्याचं कारण असतं की बाळ जेव्हा गर्भधारणा जेव्हा होते आणि आईच्या पोटामध्ये जेव्हा गर्भाशयाच्या पिशवीमध्ये हे बाळ असतं तेव्हा हे बाळाचं पोषण कोण करतं तर ते बाळाची आई करत असते. तर बाळाची आई जर सुदृढ असेल, बाळाची आई जर व्यवस्थित असेल, बाळाच्या आईचं म्हणजे आहार संतुलित असेल, तिच्या रक्तामध्ये पुरेसं हेमोग्लोबिन है ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते असेल तर बाळाला आहार त्या आईकडून होणारा नियमित जो रक्तपुरवठा आहे आणि आहार आहे हा नियमित असतो. पण आईच जर कुपोषित असेल, आईच जर आजारी असेल तर ते बाळ तिच्या पोटामध्ये जे वाढतंय ते बाळ तिथेच ते कुपोषित होतं आणि तिथेपासून खरं तर बाळाची सगळी दुर्दशा सुरुवात होते.
तर आपण आपण ना एक एक टप्प्यावरती, कारण हा विषय खूप मोठा आहे, पण एक एक टप्प्यावरती मी तुम्हाला एक एक विषय मी सांगतो. तसं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीची तुम्हाला कल्पना आहे. मग आपण ह्या गोष्टी टप्प्याटप्प्याने मी उल्लेख करत जाईन आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या अनुषंगाने आपण प्रश्न उत्तरे आपण घेऊया. आणि आज मला ना जास्त प्रश्न उत्तर तुमच्या येतील अशी अपेक्षा आहे. तर आईची प्रकृती, त्याच्यामुळे आपल्याकडे एक फार चांगलं एक कायदा आहे की आईचं लग्न हे 18 वर्षाच्या पूर्वी व्हायला पाहिजे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण अजूनही आपल्याकडे त्याच्या अगोदर ही लग्न होतात. तर ठीक आहे, आता आपल्याकडे लग्न आपण थांबवू शकतो का, तर हा फार मोठा प्रश्न आहे. आणि लग्न का लवकर होतात, तर ह्या गोष्टी किती आपल्या हातामध्ये आहेत मला माहीत नाही. आणि लग्न आपण थांबवू शकत नाही, त्याच्यामुळे लहान वयात लग्न होतात. आणि इतर सगळी जी त्यांच्यावरती दबाव असतो, तो दबाव झुगारून आपण माझ्या माहितीप्रमाणे ते त्याच्यामध्ये आपलं काम नाही, कारण ते आपण काही करत नाही. आपण जनजागृती करू शकतो, सांगू शकतो, एवढंच करू शकतो. पण आपल्या हातामध्ये ना जरूर एक गोष्ट आहे. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि सगळ्या अंगणवाडी ताईंना ही विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकतर आपलं जे गावामध्ये म्हणजे एकतर मुलगी मुलगी लग्न होऊन आपल्या गावाहून दुसऱ्या गावी जात असते, किंवा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी म्हणजे आपल्या गावात येत असते. म्हणजे बाहेर बाहेर म्हणजे सासरी जाणारी मुलगी पण आपल्या गावात आहे, आणि सासरून माहेरी सासरा बाहेरून सासराला येणारी मुलगी आपल्या गावात येऊ शकते. म्हणजे आपल्या गावामध्ये दोन प्रकारचे मुली आहेत. एक आपल्या गावामध्ये मी सांगितल्याप्रमाणे लग्न होऊन जाणारी मुलगी, आणि लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्या गावातला मुलगा असेल तर त्याची बायको येणारी, आणि मुलगी असेल तर ती लग्न होऊन दुसऱ्या गावात. अशा दोन प्रकारच्या मुली आहेत. तर तुम्हाला जर थोडी तरी तुमच्या लक्षात आलं की कुठल्याही गावामध्ये लग्न आहे आणि आपल्या गावामध्ये लग्न आहे आणि आपल्या आसपासच्या कुटुंबामध्ये लग्न आहे, तर तिथे तुम्हाला आवर्जून त्यांनी बोलवू अगर न बोलवू, तुम्ही आवर्जून त्यांना भेट द्या. आणि तिचं वय 18 पेक्षा कमी असेल तर त्यांना तुम्ही माहिती सांगू शकता, नाही असं नाही काही. अश्विनी, आपण नंतर प्रश्न उत्तरे घेऊया. मला थोडेसे काही मुद्दे मी घेतो, मग आपण आपण बोलूयात त्याच्याबद्दल. तर किंवा सांगा तुमचा काय मुद्दा आहे. अश्विनी ताई सांगा, काय महत्वाचा मुद्दा असेल तर घेऊया. काही प्रश्न असतील तर आपण करून इथे क्वेश्चन टाका. करेक्ट, ओके, ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन टाका तिथे, मग आपण तो घेऊया. तर त्यांना तुम्ही भेटा. तर आपल्या हातामध्ये काय मी तुम्हाला नक्की सांगतो. समजा एखाद्या मुलीचं 16 वर्षानं लग्न झालं असेल, तर आपण काय करू शकतो. त्या मुलीला 20 किंवा 21 वर्षापर्यंत तिला मूलबाळ होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. याच्यासाठी वेगवेगळी जी साधनं आहेत, ती साधनं तिला माहिती करून देणं, तिला सांगणं की ही सगळी साधनं मोफत आपल्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इथल्या ANM ताईकडे. तर त्याची माहिती त्यांना देणं आणि त्यांना तिथे सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि हे तुम्ही सांगायला पाहिजे. आणि एक गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ह्या ताईंशी जेव्हा बोलत असता, तर न चुकता न लाजता तुम्ही तिच्या नवऱ्याशी पण तुम्ही कृपया करून त्यांना विश्वासात घ्या. आणि त्याच्यापेक्षा एक पाऊल मी पुढे जाऊन म्हणेन की त्या मुलीच्या सासूबाईंशी सुद्धा तुम्ही बोला आणि त्यांना सांगा की एवढ्या कमी वयामध्ये जर यांची गर्भधारणा झाली तर या आईला पण धोका आहे, आणि ते बाळ होणारं कुपोषित असेल, आणि कायमस्वरूपी तुमचं बाळ हे सतत आजारी पडेल. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो यांची जी गर्भधारणा आहे त्याला तुम्ही 20 वर्षाच्या नंतर गर्भधारणा व्हायला तुम्ही प्रयत्न करा, किंवा तुम्ही त्यांना सांगा. आणि हे घरून जर त्यांना अशा पद्धतीचा आशीर्वाद मिळाला की इतक्यात तुझं लहान वयात जरी लग्न झालं असेल तरी तुझी गर्भधारणा मात्र 20 वर्षाच्या तू पुढे कर, तर माझ्या माहितीप्रमाणे पहिली लढाई तुम्ही मुलांच्या काळजीच्या बाबतीमध्ये जिंकली असं होईल. त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही दोन पद्धतींच्या मुलींना, इथून मुलगी लग्न होऊन आपली जाते म्हणजे लेक आपली जी जाते, म्हणजे लेक मुलगी आणि सून मुलगी अशा पण दोन केल्या, तर लेकीलाही सांगा, सुनेलाही सांगा आपल्या गावाच्या. तर हे महत्वाचं काम तुम्ही तुम्ही केलं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही अंगणवाडी ताईंना सगळ्यांच्याकडे खरं तर काय म्हणूयात त्याला, वयात येणाऱ्या ज्या सगळ्या मुली आहेत, ॲडोलसंट गर्ल्स ज्याला म्हणतो, किशोरवयीन मुली ज्या म्हणतो, यांचा पण त्यांच्याकडे एक कार्यक्रम आहे. माझ्या माहितीप्रमाणे आठवड्यातून एकदा त्यांना आपण आयफे गोळ्याचा देण्याचा पण कार्यक्रम कदाचित आपल्याकडे तो चालू असेल. तो जर चालू असेल तर माझ्या माहितीप्रमाणे चांगल्या पद्धतीने तुम्ही तो ठेवा. खूप महत्वाचा तो कार्यक्रम आहे. आपल्याकडे अजूनही 50% महिलांमध्ये अनिमियाचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे ते करायला पाहिजे. आणि ना आपल्याला आणि सगळ्यांना सांगायला पाहिजे, आणि विशेषतः सगळ्या मुलींना सांगायला पाहिजे की तुम्ही आहार मात्र घेत चला.
आहारामध्ये पालेभाज्या घ्या. आहारामध्ये तुम्ही प्रोटीन्स तुम्हाला जितके जास्त घेतात तुम्ही तितके तुम्ही घ्या. म्हणजे काय होईल, तुमचं शरीर हे चांगलं धष्टपुष्ट होईल आणि खरं तर जेव्हा गर्भधारणाची वेळ येईल त्यावेळेला तुमचं शरीर त्याच्यासाठी तयार होईल. म्हणून ह्या किशोरवयीन मुलींना पण तुम्ही एक प्रेमाचा संदेश पण तुम्ही द्यायला पाहिजे आणि हा आयफे गोळीचा पण त्याला खुराक आपण त्याला ते द्यायला पाहिजे. ओके, ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लग्न व्हायच्या अगोदर ह्या करायच्या आहेत. लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की 20 वर्षांच्या पुढे गर्भधारणा व्हायला पाहिजे म्हणून त्याचा पण तुम्ही सल्ला द्या. आणि त्याच्यानंतर एकदा लग्न झाल्यानंतर की जेव्हा गरोदरपणा तिचा राहिला, जेव्हा ती गरोदर राहील है ना, तिला हे तुम्ही अगोदरच सांगा, कारण गरोदर राहिल्यानंतर सांगून उपयोगाचं नाही, की लवकरात लवकर त्यांनी आपल्या अंगणवाडी ताईकडे तपासणी किंवा नोंदणी केली पाहिजे. आणि लवकर नोंदणी म्हणजे केव्हा नोंदणी, 12 आठवड्याच्या आत नोंदणी, 3 आठवड्याच्या आत नोंदणी केली तर त्या बाईंना काही आजार आहे का, पूर्वीचा काही त्यांना त्रास आहे का, याची सगळी माहिती ती अंगणवाडी ताई घेऊ शकते, त्यांचं वजन घेऊ शकते, त्यांचं ब्लड प्रेशर घेऊ शकते, जेणेकरून पुढे जर काही तिचं तपासणी करायची असेल तर आपल्याला त्याची सगळी माहिती मिळू शकते. म्हणून अगोदर पण काही औषधं असतील तर ती पण सुरू करायला हवी. म्हणून तिची तपासणी करून घ्यायला पाहिजे अगोदर 12 आठवड्याच्या आत. ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही तपासणी NM कडे होते. म्हणजे बघा, आता आपल्याकडे ही तपासणी जेव्हा सून मुलगी आहे आपल्याकडे, तिची तपासणी आणि नोंदणी ही आपल्या गावातील NM कडे ती आपण होऊ शकते. पण ही सून आता उद्या चालून आपल्याला बाळंतपणाला तिच्या गावी जाणार आहे म्हणून आपल्या गावामध्ये तिची नोंदणी करायची नाही असं करू नका. तिची नोंदणी इथे पण करा आणि अर्थात ती जेव्हा जाईल तिथे पण तिथल्या NM कडे तिनं हाच नोंदणी क्रमांक तिकडे त्यांना दाखवता येतो. त्याच्यामुळे ते करा. त्याच्यानंतर गरोदरपणातील काळजी ही अत्यंत महत्त्वाची आहे. काय काय काळजीची मी तुम्हाला फक्त त्याला जास्त आपण चर्चा न करता त्याचे मी एक एक मुद्दे सांगतो. तर प्रत्येक 15 दिवसाला किंवा महिन्यातून एकदा तुमच्या गावामध्ये ANM ताई येतात. ते अंगणवाडीमध्ये तरी येतात किंवा उपकेंद्रामध्ये तरी येतात किंवा ते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तरी येतात. तुम्हाला जे जवळचं आहे तिथे मात्र शक्यतो महिन्यातून एकदा तुम्ही त्या ANM ताईकडे जाऊन सगळी तुमची तपासणी जी आहे केली पाहिजे. काय काय तपासणी केली पाहिजे? एक तर तुमच्या रक्तामध्ये लोहाचं प्रमाण किती, की म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण किती हे तुम्ही बघितलं पाहिजे. कमी असेल तर ते त्या ताई तुम्हाला औषधं देतील. तुमचं वजन किती आहे हे बघितलं पाहिजे. प्रत्येक महिन्याला तुम्ही वजन केलं पाहिजे. तुमचं वजन किती वाढतंय ते हे बघायला पाहिजे. साधारणतः 9 महिन्यामध्ये 11 किलो वाढलं पाहिजे आणि 4थ्या महिन्यापासून पुढे 2-2 किलो तरी वजन, 1.5 ते 2 किलो वजन तुमचं प्रत्येक महिन्याला वाढलं पाहिजे. ते वाढत नसेल याचा अर्थ ते बाळ कुपोषित आहे. त्याच्यामुळे तुमचा आहार तुम्ही पुन्हा तपासला पाहिजे आणि तुम्ही हिमोग्लोबिन तपासलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 4थ्या महिन्याच्या नंतर ओटीपोट हे आपल्याला तपासता येतं. त्याच्यामुळे ओटीपोटामध्ये गर्भधारणेची तपासणी तुम्ही करायला पाहिजे 4थ्या महिन्याच्या पुढे आणि सिस्टरनी ती तपासली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं ब्लड प्रेशर, अत्यंत महत्त्वाचं की तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा प्रत्येक महिन्याला तपासलं पाहिजे. आता मी गरोदरपणातील वेगवेगळे आजार काय होतात मी आत्ता तुम्हाला सांगत नाही, पण हे तुम्ही अंगणवाडी ताईंना हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही सगळ्या गरोदर स्त्रियांना हे समजावून सांगा की ही सगळी माहिती आणि ही सगळी तपासणी तुम्ही तुमच्या NM ताईकडनं करून घ्यायलाच पाहिजे. महत्त्वाचं आहे. हट्ट धरा, ह्या गोष्टी आमच्याकडे व्हायला पाहिजेत. नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे तक्रार करा आणि ह्या आमच्या गरोदर स्त्रियांच्या या गोष्टी व्हायला पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतो, हिमोग्लोबिन व्हायला पाहिजे, त्याच्या गर्भधारणा पोट तपासायला पाहिजे, ब्लड प्रेशर तपासायला पाहिजे, वजन तपासायला पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी तपासायला पाहिजेत. आणि आपण रक्तगट सुद्धा काय आहे हा पण आपण तपासला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं. कदाचित हे प्राथमिक आरोग्य केंद्राला होणार नाही, नजीकच्या दवाखान्यामध्ये, मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊन तुमची रक्तगटाची तपासणी तुम्ही केली पाहिजे. तर ती आठवणीने तुम्ही करा आणि हे महिन्याला तुम्हाला हे करायचं आहे. आता 2 आहेत आपल्याकडे जी सून मुलगी जी आपल्याकडे आलेली आहे ती आता साधारणतः 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये ती माहेरी जाईल है ना. मग तिला जाताना तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगा. आधी माहेरी बाळंतपणात जायचं असेल तर तिथे जाऊ द्या. पण ही जेव्हा मुलगी येते तर आपल्याकडे सून मुलगी सुद्धा आपल्याकडे 7व्या महिन्यामध्ये आपल्याकडे येत असते. तर तिची पण माहिती घ्या आणि तिच्या पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. त्याच्यानंतर पुढचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तिचं सुरक्षित बाळंतपण होणं खूप महत्त्वाचं आहे.
तर हा मुद्दा आपण अगोदर पण आपण याची चर्चा केलेली आहे, की ती सगळी बाळंतपण तुम्हाला माहिती आहे, ही सगळी बाळंतपणं दवाखान्यातच झाली पाहिजे. आणि दवाखान्यात जर बाळंतपण झाली तर त्याला मला वाटतं अनुदाने मिळतं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तो फायदा पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळे दवाखान्यात बाळंतपण व्हायला पाहिजे. दवाखान्यामध्ये बाळंतपण वेळेमध्ये व्हायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की वेळेमध्ये तिथे जायला पाहिजे आणि वेळेमध्ये त्याच्यामुळे त्याच्यासाठी नोंदणी तुम्हाला करावं लागेल. तर ती नोंदणी तिथे करायची आणि बाळंतपणामध्ये जायला पाहिजे. बरं, बाळंतपण कुठे-कुठे होते त्याची सोय तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रात होते, ग्रामीण रुग्णालयामध्ये होते का शहराच्या ठिकाणी होते, तिथे जायला तुम्हाला कुठलं वाहन उपलब्ध आहे, रात्री-बेरात्री कुठलं वाहन तुम्हाला मिळेल का, जाता येईल का, ही सगळी सोय तुम्हाला अगोदरचपणे तुम्ही ही माहिती पाहिजे. तुम्हाला ऐन वेळेला पेशंटला त्रास झाला आणि मग ऐन वेळेला धावपळ केलं, तर मग पुन्हा सगळा तुम्हाला त्या आईलाही त्रास होईल आणि त्या बाळालाही त्रास होईल. तर हे तुम्हाला मी सगळं इतकं सविस्तर का सांगतोय, की या काळामध्ये आईच्या पोटामध्ये जो बाळ वाढतंय, ते चांगलं वाढतंय का नाही वाढत हे महत्त्वाचं आहे. ते बाळ जर चांगल्या पद्धतीनं वाढत नसेल, बाळ कमी वजनाचं होत असेल किंवा इतर काही कारणांमुळे बाळांमध्ये जर प्रॉब्लेम असेल, तर पुढे चालून ते बाळ सतत आजारी पडेल, ते बाळ कुपोषित होईल आणि कदाचित ते बाळ दगावण्याची पण शक्यता असते. म्हणून ही काळजी तुम्ही अगोदरच घेतलं पाहिजे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. साधारणतः 4 महिन्याच्या आसपास म्हणजे 3.5 ते 4 महिने लक्षात घ्या. 3.5 ते 4 महिने. 4था महिना लागला की तुम्ही एकदा सोनोग्राफी मात्र आठवणीनं शहराच्या ठिकाणी जाऊन किंवा जिथे सोनोग्राफी उपलब्ध असेल, तालुक्याच्या ठिकाणी पण आजकाल उपलब्ध असते सोनोग्राफी. तिथे जाऊन सोनोग्राफी करायची आणि सोनोग्राफी कशासाठी तपासणे आवश्यक आहे, की बाळामध्ये काही व्यंग आहे का? बाळामध्ये सगळे आतमध्ये जे अवयव आहेत, फुफ्फुस आहे, हृदय आहे, है ना? त्याच्यानंतर यकृत आहे, त्याच्यानंतर आतडी आहे, बाळाचा मेंदू आहे, है ना? बाळाच्या काय म्हणतात त्याला किडनीज आहेत, फुफ्फुस आहेत. ही सगळी अवयव जी आहेत, ही याची वाढ व्यवस्थित आहे का? हे व्यवस्थित याची काय म्हणतात हे सगळं व्यवस्थित पाहिजे त्या पद्धतीने ठिकाणी आहेत का? याची तपासणी साधारणतः 3.5 ते 4 महिन्याच्या दरम्यान केली झाली. अत्यंत महत्त्वाचं ही तपासणी एकदा का होईना पण तुम्ही केली पाहिजे आणि यावेळेला केली पाहिजे. चुकून बाळाचं हृदय नसेल, बाळाला पाय नसतील, बाळाच्या आतडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर त्यावेळेला मग हे बाळ पुढे चालून पंगू बाळ तयार होईल किंवा मृत बाळ पण हे तयार होऊ शकतं. म्हणून या बाळाला वेळच तुम्ही याचं हे करू शकता. वेळेतच तुम्ही याचं गर्भपात तुम्हाला करायला स्कोप आहे. है ना? ते तुम्ही करून घेऊ शकता. म्हणून ही तपासणी तुम्ही सोनोग्राफीची एकदा केली पाहिजे. नंतर जर बाळाची वाढ व्यवस्थित होत नसेल आणि डॉक्टर म्हणाले की तुम्ही सोनोग्राफी करा, तर त्याही वेळेला सोनोग्राफीची तपासणी केली पाहिजे. त्याच्यानंतर मी पुढचा तुम्हाला सुरक्षित बाळंतपणाचा मुद्दा सांगितला. दवाखान्यामध्येच बाळंतपण तुम्ही करा आणि बाळंतपण झाल्यानंतर हे मी आता सांगतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही नीट लक्षात ठेवा. बाळंतपण झाल्यानंतर लगेचच अर्ध्या तासामध्ये बाळाला दूध प्यायला सुरुवात करायला सांगायचं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे तुम्ही केव्हा सांगायचं त्या ताईंना? जेव्हा 7वा महिना आहे, 8वा महिना आहे, त्यावेळेलाच तुम्ही त्या ताईंना सांगितलं पाहिजे, "बाई गं, तुझं जेव्हा बाळंतपण होईल, तेव्हा तू लवकरात लवकर म्हणजे अर्ध्या तासाच्या आत त्या बाळाला दूध पाजायला सुरुवात कर." हे सांगितलं पाहिजे. तुम्ही ऐन वेळेला वाट बघू नका, की ते सांगायची, की "तुझं बाळ होऊ दे, मग मी तुला सांगेन." नाही, त्याच्या अगोदर तुम्ही सांगा, म्हणजे ती अगोदरपासूनच त्याची ती तयारी करेल. बाळाला जर ह्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर बाळाला जर दूध मिळालं, है ना, बाळाला जर अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर दूध मिळालं, तर त्या दुधामध्ये प्रथिने असे असतात, ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या काही गोष्टी ज्या असतात, त्या गोष्टी त्या आईच्या दुधामध्ये सुरुवातीला जो चिकट पिवळसर असं जे दूध असतं त्याच्यामध्ये ते असतं आणि ते जर दिलं तर बाळाला पुढे चालून आजार होत नाही किंवा आजार जरी झाला तरी फार सौम्य होतात. त्याच्यामुळे बाळाला हे दूध सुरुवातीचं मिळणं आवश्यक आहे. आपल्याकडे काय करतात की नाही, चिकट दूध आहे, पिवळसर दूध आहे म्हणून ते काढतात आणि फेकून देतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. हे नाही करायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, बाळाला काहीही 6 महिन्यापर्यंत द्यायचं नाही. बाळाच्या आईच्या दुधामध्ये सर्व काही आहे जे बाळाला हवं आहे. म्हणजे कल्पना करा की मे महिना आहे आणि 42 उन्हाचा पारा चढलेला आहे.
तर तुम्हाला वाटेल की आता एवढं ऊन आहे तर त्याला बाळाला आपण पाणी पाजायला पाहिजे. बिलकुल गरज नाही. बाळाला आईच्या दुधामध्ये पाणी भरपूर असतं, त्याला पाहिजे तेवढं पुरेसं असतं. तेव्हा अगदी माझी आपल्याला कळकळीची विनंती, आव्हान आहे की 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूध द्या. बाळाला 6 महिन्यापर्यंत जर आईचं दूध तुम्ही दिलं तर बाळाचा आजार पण कमी होतं आणि आपल्याकडे संशोधन पण झालेलं आहे की ज्याच्यामुळे बाळाचे मृत्यूचं पण प्रमाण हे खूप कमी होतं. म्हणून ही ही गोष्ट तुम्ही अत्यंत ठेवणं महत्वाची. एक मी तुम्हाला सांगितलं अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांना दूध द्यायला सुरुवात करा आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं 6 महिन्यापर्यंत त्याला बाकीचं काही तुम्ही देऊ नका. आणि हे झाल्यानंतर है ना, ही काळजी घेतल्यानंतर बाळाला नेहमी तुम्ही गरम ठेवा, गरम कपड्यामध्ये ठेवा आणि बाळाला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे. सुरुवातीचा जो 1 महिना आहे हा लक्षात ठेवा की हा अत्यंत क्रिटिकल किंवा अत्यंत महत्वाचा असा महिना आहे की ज्याच्यामध्ये बाळाची काय काय काळजी घेतली पाहिजे. बाळाला किमान दिवसातून 8 ते 10 वेळेला दूध पाजलं पाहिजे. बाळ लघवी करते किती, बाळाने किमान किमान दिवसभरातून 4 ते 5 वेळेला लघवी केली पाहिजे. ती लघवी होते का नाही तुम्ही बाळाची बघा. बाळ खेळतंय का नाही बघा. सुरुवातीला बाळ खूप झोपतं, हळूहळू मग त्याची झोप कमी होते. बाळ खेळकर आहे का नाही बघा. बाळ दूध व्यवस्थित पिते का नाही बघा. बाळ जर दूध व्यवस्थित पित नसेल, सारखं पेंगत असेल, सारखं झोपत असेल तर बाळ हे आजारी असल्याचं लक्षण आहे, तुम्ही लगेच दवाखान्यात जा. बाळाच्या अंगावर जर फुंसी म्हणजे बाळाच्या अंगावर जर फोडं फोडं उठले असतील तर त्याही वेळेला तुम्ही जाऊन दाखवायला पाहिजे. नाळेची पण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. नाळेतून जर पू येत असेल तर तुम्ही ताबडतोब यांच्याकडे जा. बाळाचं अंग गरम असेल त्यावेळेला पण तुम्ही जा. आणि बाळाला तुम्ही शक्यतो लवकरात तुम्ही अंघोळ शक्यतो थंड पाण्याने तर घालायचीच नाही. आणि हे पण थोडी उशिरा अंघोळ घातली तरी तुम्ही काय हरकत नाही. अंघोळ घालण्यापेक्षा बाळाला गरम पाण्याच्या ह्याच्याने टॉवेलने तुम्ही पुसत जा आणि त्याचं अंग स्वच्छ करत जा. त्याच्यामुळे आणि नेहमी ना बाळाचं अंग उघडं ठेवू नका, बाळाचं अंग कोरडं ठेवा. एवढं जर केलं तर तुम्ही 1 महिनाभर तुम्ही बाळाची प्रकृती चांगली राहील. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डॉक्टरांना सांगून त्याची लसीकरण आहेत बाळाची सगळी. BCG आहे, पोलिओ आहे, बाकीची सगळी जी लसी आहे त्या लसीच्या कार्यक्रमाप्रमाणे ते लसी द्या. म्हणजे बाळ काय होईल, सगळ्या रोगप्रतिकारक ज्या त्याला लसी मिळाल्या पाहिजे त्या लसी बाळीकडनं होईल. बाळाचा आहार खूप अत्यंत चांगला या आईच्या दुधामुळे तो होईल आणि बाळ निकोप वाढीला सुरुवात तिथून होईल. बाळाची सुरुवात अत्यंत चांगली होणं हे महत्वाचं आहे आणि ते सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आणि शक्य झालं तर माझी विनंती अशी आहे की या सगळ्या गोष्टी अगोदर तुम्ही सांगायला पाहिजे. केव्हा सांगायला पाहिजे, या गरोदरपणातच सांगायला पाहिजे. मग हे झाल्यानंतर बाळ जसं जसं मोठं होतं, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, तर बाळाला तुम्ही बाळाचं नेहमी वजन करायला शिकवा. 6 महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधाच्या व्यतिरिक्त दुसरा पण आहार त्याला द्यावा लागतो, ते पण तुम्ही शिकवा. आता ही सगळी माहिती अंगणवाडी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मी तुम्हाला वेगळी त्याच्यातली माहिती तुम्हाला सांगणार नाही. काही प्रश्न असेल तर आपण जरूर त्याचे घेऊया. पण ते तुम्हाला वरचं आईला 6 महिन्याच्या नंतर वरचं दुधाच्या पेक्षा 6 महिन्यापर्यंत आपल्याकडे ना, जोपर्यंत आईच्या दुधावरती असतं, दुधाचं आई जेव्हा पुरेसं असतं तोपर्यंत मुलं चांगली असतात. पण 6 महिन्यानंतर जेव्हा वरचं दूध आपल्याला वरचं अन्न द्यायचं असतं, तो काळ आहे की ज्या वेळेला बाळ हे पाठीमागे पडतं. किंवा वरचं अन्न काय द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं, याच्या अनेक प्रश्न ह्या आपल्या माता भगिनींना असतात. तर त्यांना सांगितलं पाहिजे. पातळ पदार्थ द्यायला सांगा. त्याच्यामुळे वेगवेगळे आपले फळं आहेत त्याचं तुम्हाला पेस्ट करून देता येईल. असे अनेक गोष्टी, आता मी तुम्हाला त्याच्या सखोलमध्ये जात नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर तुम्हाला ह्या अंगणवाडी ताईंना माझी विनंती अशी आहे की तुम्हाला जर कुपोषित मुलं तुमच्या अंगणवाडीमध्ये यायला नको, तर तुम्हाला 6 महिने जेव्हा बाळ असतं त्यावेळेपासून ह्या मातांच्या तुम्ही संपर्कात राहिले पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र तुम्ही हे सगळं जर सांगितलं तर तुमच्याकडे जेव्हा अंगणवाडीमध्ये मुलं येतील त्यावेळेला हे निश्चितपणे कमी वजनाचे बाळ हे असणार नाहीत. तर हे तुम्ही त्यांना लक्ष द्यायला सांगा. त्याच्यानंतर बाळ जेव्हा अंगणवाडीमध्ये यायला लागतं तर अंगणवाडीमध्ये काय काय करावं लागतं आणि काय काय नाही हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही त्याला बाळांना वजन घेता, बाळाची उंची मोजता, बाळाला तुम्ही आहार देता, हे सगळं तुम्ही करताय. पण अजूनही आपल्याकडे असं दिसतं की प्रत्येक 3 किंवा 4 बाळांमधलं एक बाळ तरी आपल्याला कुपोषित असतं. म्हणजे त्याच्या उंचीप्रमाणे किंवा त्याच्या वयाप्रमाणे त्याचं अपेक्षित वजन हे नसतं. तर हे आपल्यासाठी ना खूप काळजीचं लक्षण आहे. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
की त्या कुटुंबामध्ये त्या बाळाला अन्न मिळतं का मिळत नाही आणि किती प्रमाणात मिळतं त्याच्यावरती हे कुपोषण अवलंब आहे, नंबर एक. आणि नंबर दोन, बाळ आजारी पडतं का, है ना, बाळ सतत आजारी पडतं का, ह्या दोन कारणांमुळे बाळाचं ते कुपोषित होतं. आणि कुपोषित बाळ एकदा झालं की मग आपल्याला आजार पडतं, आजार पडला की कुपोषित होतं, आणि हे सायकल जे आहे अशा पद्धतीने हे चालत राहतं. तर या वयामध्ये बाळाचे कुठले कुठले आजार आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, यामध्ये आपल्याकडे जो वेगवेगळ्या प्रकारचा जंतू संसर्ग होतो बाळाला, त्याच्याकडे आपण आपण लक्ष दिलं पाहिजे. कुठले जंतू संसर्ग जास्त होतात आणि जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे, एक म्हणजे सर्दी आणि खोकला आहे ना, हा बाळांना होतो सारखा सारखा, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाळांना जर लगेच म्हणजे सर्दी झाली, खोकला लागला, बाळाला दम लागतोय असं लक्षात आलं, तर लगेच ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन त्याची औषधं घेतली पाहिजे. तुम्ही जर ती औषधं जर घेतली नाहीत वेळेवरती, तो आजार वाढतो. आजार वाढतो म्हणजे काय होतं, की त्याला जो जंतू संसर्ग झालेला असतो, तो जंतू संसर्ग सगळ्या शरीरामध्ये पसरतो, आणि शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढलं आणि विशेषतः फुफ्फुसामध्ये त्याचं जर प्रमाण वाढलं, तर निमोनिया ज्याला आपण आजार म्हणतो, तो निमोनिया होतो, आणि त्याच्यातून मग दुर्दैवाने बाळ हे दगावतं. पण हे फार अगोदर जर तुमच्या लक्षात आलं आणि अगोदर जर त्याचे औषधोपचार केले, तर मला वाटतं हे दुरुस्त होऊ शकतात. त्याच्यामुळे लवकर हे ओळखणं आणि लवकर डॉक्टरांकडे घेऊन जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, उपकेंद्रामध्ये बाळाचा सर्दी, ताप आणि खोकला हे जे आजार आहेत, या आजारावरती आपल्याकडे पुरेसं आणि चांगली औषधं उपलब्ध आहेत. म्हणजे खाजगीमध्ये जाऊनच तो उपचार घ्यायला पाहिजे, मगच आपल्याला चांगला उपचार होईल असं नाही. तर हे उपचार आपल्याकडे असतात, ते ते तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि अगोदरचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लसीकरणाचं सगळं जे टाइमटेबल आहे है ना, पल्स पोलिओ कधी द्यायचा, ट्रिपल पोलिओ, पेंटावॅलंट आता आलाय ते केव्हा द्यायचं, मिझल्स केव्हा द्यायचं, बूस्टर डोस केव्हा द्यायचं, हे सगळं आपण वेळच्या वेळी सगळे लसीकरण मात्र त्या बाळाचं आपण केलं पाहिजे, हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं बाळाचा सर्दी, ताप, खोकला, ह्या गोष्टी आता ह्या कुठल्या कुठल्या कारणांमुळे होऊ शकतात, आता याची नेमकी कारणं आपल्याला सांगता येणार नाहीत. पण खूप वेळेला वातावरणामधून हे जंतू संसर्ग आपल्या मुलाच्या शरीरामध्ये येतात आणि हे वेगवेगळे आजार करतात. तर बाळाची जर वाढ चांगली झाली असेल, है ना, बाळाला जर आपण अर्ध्या तासाच्या आत दूध पाजलं, 6 महिने जर त्याला दूध पाजलेलं असेल, बाळाचा आहार जर चांगला असेल, तर बाळाची प्रतिकार शक्ती ही अत्यंत चांगली असेल, तर बाळाला ह्या सर्दी, ताप, खोकल्याचं फारसं काही किंवा तो खूप वेळेला आजार पडणार नाही. पण बाळाला जर आहार बरोबर नसेल, बाळाला जर जेवण मिळत नसेल, बाळाला ही प्रतिकार करणारी जी लसीकरणं आहेत, ही लसीकरण जर झालेलं नसेल, तर मात्र बाळ हे लवकर खूप वेळेला आजारी पडू शकतं आणि ते दगावू शकतं. म्हणून ह्या काळामध्ये हे आजार होऊ नयेत म्हणून अगोदरपासून एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या बाळासाठी आपण त्या केली पाहिजे. म्हणजे हा एक आहे. आणि आजार जर दुर्दैवाने आजारी पडलं, तर लवकर ओळखणं आणि लवकर डॉक्टरांना दाखवणं, है ना, हे कृपा करून तुम्ही लक्षात ठेवा. कृपा करून घरगुती काहीतरी त्याचा इलाज तुम्ही करत बसू नका, आणि घरगुती इलाजामुळे आपला जो सुरुवातीचा काळ आहे तो निघून जाईल. एक फक्त लक्षात ठेवा, की बाळं खूप एकदा 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 हे आजारी पडले की खूप लवकर यांची प्रकृती खराब होते. म्हणजे तुम्ही असा विचार केला की नाही आपण थोडे दिवस घरगुती आपण उपचार करूया, थांबूया 2-3 दिवस, मग डॉक्टरकडे जाऊया, असं कृपा करून तुम्ही करू नका. त्याच्यामुळे लगेचच तुम्ही ते जा. दुसरा अत्यंत घातक आजार किंवा आपण असं म्हणूया जास्त मोठ्या प्रमाणावरती होतो, तो म्हणजे डायरिया, हगवण लागणे, हे ना, जुलाब होणे. हा पण एक ना आजार खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. तर हा पण एकतर दूषित पाण्यामुळे होतो, किंवा बाळ बाळ ना बाळ जे जेवतं, है ना, जेवण करत असताना बाळ कधी मातीमध्ये हात गेला, इतर ठिकाणी कुठे हात गेला, बाळाचे हात जर स्वच्छ नसतील, स्वच्छतेचे नियम जर आपण पाळले नाही, तर ही हगवण लागण्याची शक्यता खूप आहे. आणि ना एकदा हगवण लागली ना, तर खूप मोठ्या प्रमाणावरती बाळ हे आजारी पडतं आणि लगेच दगावू पण शकतं. कारण एकदा बाळाच्या शरीरामधले 2-3 जरी जुलाब झाले, तर बाळाच्या शरीरामधलं पाणी कमी होतं आणि बाळ एकदम सीरियस होतं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हगवण जर लागले तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे नेलं पाहिजे आणि त्याचा उपचार केला पाहिजे. आणि हे करूपर्यंत, हे अत्यंत मी सांगतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे करूपर्यंत घरच्या घरी तुम्ही साखर, मीठ, पाणी हे मात्र बाळाला तुम्ही देत चला. खूप वेळेला
बाळाला संडास जुलाब सोबत है ना, संडास जी लागते, हागवण लागते, त्याच्यासोबत बाळाला उलटी पण होते, उलटी जुलाब अशा दोन्ही गोष्टी होतात. पण उलटी नसताना एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे उलटी जरी झाली आणि आपल्याला वाटते उलटी होते तर कशाला द्यायचं, तसं न करता बाळाला बाळाला लिंबू मीठ पाणी, त्याला ORS ची जी पुडी मिळते, ORS ची पण पुडी मिळते, ते पण तुम्ही देऊ शकता है ना. पण ते तुम्हाला दवाखान्यामध्ये मिळूपर्यंत तुम्ही न घरी थांबायचं नाही. तुम्ही घरच्या घरी हे तुम्ही तयार करा. पाणी तर चांगलं असेल तर ठीक आहे, नाही तर पाणी तुम्ही उकळून घ्या, त्याच्यामध्ये लिंबू टाका, साखर टाका, थोडंसं मीठ टाका आणि ही संजीवनी ही बाळाला तुम्ही दवाखान्यापर्यंत नेऊपर्यंत तुम्ही त्याला थोडं थोडं जेवढं जेवढं पचेल तेवढं तेवढं देत चला. हे जर तुम्ही बाळाला देत चलात तर बाळाचं शरीरामधलं पाणी जे गेलेलं आहे जुलाबातून ते पुन्हा पुन्हा ते यायला लागेल. आणि हे तुम्ही औषध उपचाराने पण जुलाब आणि हे लगेच उपचार याचा होऊ शकतो. पण तुम्ही कृपा करून ना वेळेवरती जा. उशीर झाला तर माझ्या माहितीप्रमाणे मग तुम्हाला सलाईन लावावं लागेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल आणि मग त्याचा मात्र मोठ्या प्रमाणावरती त्याचा म्हणजे खर्चिक त्याचा उपचार आहे आणि पुन्हा बाळ काय होईल की तो कुपोषित होईल. पुन्हा बाळाला ते दुरुस्त व्हायला पुन्हा त्याचा तो वेळ लागेल. म्हणून बाळाकडे तुम्ही ह्या 2 मी तुम्हाला आजारे सांगितले, हे 2 आजार अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर इतर काही जे आजार आहेत बाळाचे हे मी आत्ता घेणार नाहीत, कारण ह्या 2 जे मुख्य आजार आहेत, ह्या 2 मुख्य आजारामुळे बाळ जास्त आपल्याकडे आजारी पण पडतात आणि मृत्यू पण पडतात. इतर जे कुठले बाळांचे आजार आहेत मला वाटतं त्याचं प्रमाण तेवढं नाही आहे जेवढं ह्या 2 गोष्टींचं प्रमाण आहे. मग बाळाला कधी कधी एखाद्या वेळेला हृदयाचा आजार असतो, बाळाला एखाद्या वेळेला दम्याचं पण एखाद्या वेळेला बाळाला आजारी असतो, बाळ पुरेशा प्रमाणामध्ये खेळत नाही, स्लगिश आहे, इतरही बाळाला किरकोळ आजारी असू शकतात, अस्थमा बाळाला असू शकतो. तर ह्या सगळे आजार आपण वेळच्या वेळी डॉक्टरांकडे जर आपण तपासलं आणि दाखवलं तर माझ्या माहितीप्रमाणे याचा आपल्याला प्रतिबंधाने लगेचच उपचार आपल्याला करता येतो. आणि माझी रिक्वेस्ट तुम्हाला अशी आहे की वेळेच्या वेळी दाखवणं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5, 5.5, 6 वर्षापर्यंत बाळाला तो कार्ड आहे ना, ते रोड टू हेल्थ कार्ड ज्याला म्हणतात, ते कार्डावरती भरणं म्हणजे तुम्हाला स्वतःहून स्वतःचं कळतं है ना. हे पालकांनी ना हे महत्त्वाचं आहे. आणि अंगणवाडी ताईंना पण माझी विनंती आहे की तुम्ही पालकांना पण हे सगळं समजावून सांगा की त्यांनी स्वतःहून स्वतःची बाळाची प्रकृतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. अंगणवाडीकडे जाते म्हणून त्यांनी सगळं विसरून जायचं नाही. त्यांनी स्वतःहून चेक केलं पाहिजे, बाळाचं वजन वाढतंय का, वाढत नसेल तर का नाही वाढायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून तुम्हाला विचारायला पाहिजे की बाळाला कुठला आहार द्यायचा, काय आहार द्यायचा, कसं करायचं वगैरे वगैरे. तर ही जनजागृती त्या पालकांमध्ये पण ती झाली पाहिजे, म्हणजे मग करेल. आणि अंगणवाडीमध्ये तुम्ही त्यांना आहार देता, चांगला आहार देता, ही अत्यंत चांगली आणि जमेची गोष्ट आहे, हे तुम्ही करतच आहात. आता ते बाळ खातं का घरी घेऊन जातं आहार ही वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याला ना तेवढा पुरेसा कधी कधी वेळ नसतो. पण तुम्हाला जर वेळ मिळाला ना तर तुम्ही पालकांशी पण तुम्ही थोडंसं तुम्ही बोला आणि पालकांना ना पण थोडासा तुम्ही नीट समजावून सांगा. बघा, पालकांना तुम्ही जितकं सेन्सिटाईज कराल, जितकं समजून सांगाल, तितकं मला वाटतं तुमचं काम कमी होईल. तुमच्या अंगणवाडीमध्ये जो आहार मिळतो त्याच्याच तोडीचा किंवा त्याच्या बरोबरीचा आहार त्यांना घरी सुद्धा मिळाला पाहिजे. मग कुठला आहार देता येईल, काय आहार देतात, हे पण जरा तुम्ही त्यांच्याशी जर बोलला तर मला वाटतं तुमचं काम हे बऱ्यापैकी कमी होईल. तुम्ही मुलांना शिक्षण तर देताच, जे काही शिक्षण आपण आपल्या अंगणवाडीमध्ये सांगितलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त या आईवडिलांचं पण तुम्हाला जर शिक्षण करता आलं तर मला वाटतं ते 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 खूपच मला वाटतं महत्त्वाचं ठरेल. ते तुम्ही मला वाटतं जर केलं तर मला वाटतं आपल्याला किमान 5 ते 6 वर्षापर्यंतचा जो काळ आहे, म्हणजे मुलगा जेव्हा बाळ शाळेत जायच्या अगोदरपर्यंतचा जो सगळा काळ आहे, ह्या काळामध्ये तुम्हाला ती सगळी काळजी तुम्हाला घेता येईल. तर इथे मी थांबतो आणि आपण ना थोडासा मी मुद्दामून थोडं लवकर थांबलो आज. त्याच्यामुळे आपण ना प्रश्न उत्तरे घेऊया आणि मग त्या अनुषंगाने पण आपल्याला बोलता येईल. तुम्हाला अजून कुठल्या गोष्टींबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर ती माहिती आपण घेऊया. तर अश्विनी ताई होत्या त्यावेळेला त्यांना काहीतरी प्रश्न होता वाटतं, तर त्यांनी तो प्रश्न घ्यायला काही हरकत नाही. किंवा अजून कुठल्या विषयावरती माहिती असेल तर ती माहिती पण आपण घेऊ. तर माझा एक प्रश्न आहे. आता डॉक्टर सुरेंद्र बोलतोय.
हा बोला ना. हा आता आम्ही अंगणवाडीमध्ये काम करतोय ना, हा गेले दोन्ही जिल्ह्यांमध्ये. तर आम्हाला असं दिसतंय की जी मुलं 0 ते 6 महिन्यामध्ये जिथे आई दूध पाजते तिथे बाळांमध्ये कुपोषण किंवा वजन कमी होत नाहीये. पण जसंच बाळाला बाहेरचा आहार दिला जात आहे तेव्हापासून त्या बाळा कुपोषित व्हायला सुरुवात होतोय. तर आपल्याच म्हणजे समाजामध्ये किंवा गावामध्ये या लहान मुलांना दूध 6 महिन्यानंतर कुठल्या प्रकारचा त्यांना आहार द्यावा ज्यामुळे त्यांच्यामध्ये कुपोषणपणा कमी येईल? तर नाही, चांगला प्रश्न आहे, कारण की सगळ्यात जास्त कुपोषण ना या वेळामध्ये होतं. तर ऍक्च्युली बाळाला ना सगळं आहार तुम्हाला आपण देऊ शकतो, पण 6 महिन्याच्या नंतर बाळाला जो आहार द्यायचा आहे ना, म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला त्यांना पातळ आहार देता येईल. म्हणजे सगळ्या ज्या आपल्याकडे पालेभाज्या आहेत ना त्याचं सूप तुम्हाला बाळाला देता येतं. आणि समजा तुम्हाला वेगवेगळी फळं आहेत, म्हणजे विशेषतः केळी, म्हणजे केळीसारखं स्वस्त फळ आहे, ते तुम्हाला अगदी बारीक बारीक करून तुम्हाला देता येतं. तुम्हाला समजा भात आहे, भात तुम्हाला मिक्सरमधून तुम्हाला काढून त्याच्यामध्ये देता येतं. म्हणजे सगळं तुम्ही जे खाता ते सगळं बाळ खाऊ शकतं, कमी कमी प्रमाणात. फक्त एवढंच आहे की ते तुम्हाला ना थोडंसं मऊ करून, थोडंसं पेस्ट है ना, पेस्ट पद्धतीने थोडंसं तुम्हाला त्याला ते खाऊ घालावं लागतं. आणि मग जसं जसं बाळाचे दात येतील तसं तसं बाकीचं पण तुम्ही ते देऊ शकता. तर फक्त एवढंच आहे ना, या काळामध्ये स्वच्छता खूप महत्वाची आहे. तुम्ही हात तुमचे बरोबर धुतले पाहिजे. तुम्ही जे स्वयंपाक करता ते पुरेसं ते स्वच्छ सगळं ते असलं पाहिजे आणि ते देऊ शकता. पण ना, हिरव्या पालेभाज्याचं सूप तुम्ही दिलं तर त्याला उत्तमच आहे. ते ते तुम्ही द्या. आणि सगळं तुम्हाला अगदी बारीक बारीक करून, पेस्ट करून तुम्हाला ते देता येईल. थँक्यू सर. आणखी कोणाचे काय प्रश्न असतील तर सरांना कृपया तुम्ही विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. वंदना ताईंना काही प्रश्न आहे का? वंदना ताई, गदप PSC मधल्या. कुठल्या पेजचं? गदप गदप असं काहीतरी लिहिले. गदप, गादप, वंदना मोकळ असं एक नाव आलंय. सर दुसरा एक असं आहे की आता सध्या, हा ताई विचारा प्लीज. दुसरा एक माझा असं प्रश्न आहे की सध्या अंगणवाडी कोरोनामुळे पूर्णपणे काम करत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जे 0 ते 6 वर्षाचे मुलं आहेत त्यांची काळजी आपण कसं काय घेऊ शकतो? कारण की अंगणवाडी तर बंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे मिल सारखा जे आपण अंगणवाडीमध्ये देतो ते नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये मी जर एक अंगणवाडी ताई असेल तर कसं काय काम करू शकते आणि मुलांना कुपोषण होणार नाही याची काळजी कशी घेऊ शकते? नाही, तुमचा प्रश्न डॉक्टर यादव मला वाटतं खूप महत्वाचा आहे. आणि आता अंगणवाडीच आपल्या जर कार्यरत नसतील तर कसं काम करायचं, हा ना खूप एक एक यक्ष प्रश्न आहे. आणि मला वाटतं या काळामध्ये मला वाटतं बरेच मुलं कुपोषित पण होत असतील, कारण आपण ते कदाचित त्याचं मोजमापच करत नसू. पण मला वाटतं आपल्याकडे, मला त्याची दीदी त्याची गेली ना. माहिती तेवढी नाहीये, पण मला वाटतं घरी पण त्यांचं राशन आपण द्यावा, तर ते पोषण घरी पोचावं असं एक होतं. पण जर शक्य असेल ना, आता हे मी सहज म्हणतोय, जर शक्य असेल त्या मुलांच्या आईला किंवा वडिलांना फोन करून तरी त्यांच्या प्रकृती कशी आहे, काय आहे ते त्यांना आपल्याला विचारता येतं. आणि ते आहार बाळ घेतं की घेत नाही थोडी तरी माहिती आपल्याला मला वाटतं घेता येईल. आमची तर गोळीतच टाकेल. वर नेणे. अंगणवाडी चांगली वाढ अंगणवाडी ताई अंगणवाडी ताई कोणी आहे का इथे? म्हणजे ते सध्या अंगणवाडी कशी चालवत आहेत किंवा काय परिस्थिती आहे, कोणी सांगेल का ताई? आहे. अयो अगं आताच गेली. अंगणवाडी ताई कोणी आहेत का तुमच्यापैकी?
है ना, म्हणजे एक एक नावं मला दिसत आहेत, काय काय ज्योती आहे, नयन आहे, सिमरन आहे, रत्ना आहे, सविता आहे, पार्वती आहे, उषा, अश्विनी, मनीषा, दर्शना, छाया, नूतन. आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का? ही हे आहे. विजयाताई आहे, दिव्याताई आहे, रसिकाताई, नीलमताई, सुवर्णाताई, वंदनाताई, मला वाटतं बऱ्याच आहेत. वाशी PSC चे पण बरेच काही जणी दिसत आहेत. त्यांच्यापैकी कोणी काय बोलू शकेल? तुमच्या अंगणवाडी कशा चालू आहेत सध्या? हॅलो सर हा आम्ही बोला. आशा वर्कर आहोत. अच्छा, हॅलो आशा सर, मी सांगू का? बरं, हा सर. सांगा 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 सांगा. जॉईंट आहेत सर्व्हिसला. बरं, आशा वर्कर सांगा, तुमच्या गावात अंगणवाडी चालू आहे का? हो, अंगणवाडी चालू आहे सर. हा. अंगणवाडीत आम्ही अंगणवाडी दररोज उघडून आणि गृहभेटी गरोदर बाया संधा मातांना बोलवतो, फोटो काढतो आणि घरी पण होम व्हिजिट देतोय. आणि 2 महिन्याचा आहार येतो ना, पोषण आहार, तो पण 2 महिन्यानंतर वाटप करतो आणि व्यवस्थित कसा द्यायचा, काय द्यायचा त्याचा पण फॉलोअप करतो आम्ही. आणि लसीकरणाची पण माहिती आमची चालूच आहे. म्हणजे अंगणवाडी चालूच आहे आमची गृहभेटीद्वारे. असं कोरोनामुळे असं मुलांकडे लक्ष नाही असं नाही, आम्ही नेहमी नेहमी गृहभेटी देतोय त्यांना. बरं, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणताय ताई, तर अंगणवाडी भरते म्हणजे अंगणवाडी चालू आहे. जाऊन बसतोय, फोटो काढतोय. नाही, हॅलो. अंगणवाडी चालू आहे का? अंगणवाडी चालू आहे? हो, चालू आहे, अंगणवाडी चालू आहे ना. बर. फक्त मुलांना बसवत नाही, मुलांना गृहभेटीद्वारे माहिती देतोय लसीकरणाची, आहाराची. ठीक आहे. आणि संधा मातांना पण आणि त्यांचा लसीकरण, बाळांचं BCG वेळेवर लसीकरण देतोय त्यांना. त्याचं वजन वगैरे करताय? हा, वजन वजन होतंय का त्यांचं? वजन घेतो, उंची घेतो, गरोदर मातांचं HB, किशोरी मुलींचं पण. बर 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 बर, ठीक आहे. सर्व म्हणजे सर्व कामं चालूच आहे आमची. ऑनलाईन पण गृहभेटी पण देतोय आम्ही असं. बर. मला ताई, आता बाळंतपणा दवाखान्यात होत आहेत का कुठे होत आहेत? बाळात पण दवाखान्यात होतो, घरी होतच नाही, डिलिव्हरी नाही होत. बर. पूर्ण डिलिव्हरी बाळंतपण तिथंच होती दवाखान्यात. वारंवार भेटी देतोय ना गरोदर मातांना आम्ही. हा, हा. महिन्याला तपासणी करायची, HB, वजन, उंची, मानव विकासात पण परत जननी सुरक्षा, सर्व माहिती चालूच आहे. ताई, तुम्ही कुठल्या याच्यामधून बोलताय? तुम्ही आशाताई आहात का? आम्ही अंगणवाडी कार्यकर्ते, इगतपुरी तालुका. तुका कुठला म्हणाला ताई? इगतपुरी? हो, इगतपुरी कल्प आहे. बर 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 बर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही, चांगलं ताई, तुम्ही चांगलं सांगताय काय काय वगैरे सगळं होत आहे ते. आहे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही होम पण देतो. करते शाळांना असं 2-2 तासांनी आहार द्यायचा, 8 वेळेस आहार द्यायचा. बर बर बर. नाही नाही, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे ताई. पण तुमच्या इगतपुरीचं मी ग्रामीण रुग्णालय पण बघितलंय, काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना पण मी आलोय, तिथे चांगलं तुमचं चालू आहे काम, बघितलंय मी. हो सर, काम आमचं म्हणजे अंगणवाड्या बंद असं नाही ना. किशोरी मुलांना 21 गोळ्या, बिना गोळ्या, नाशक गोळ्याचा आहे 6 महिन्यानंतर. चालेल. हॅलो. चालेल. अजून काही हे आहेत का ताई, प्रश्न आहेत काही? डॉक्टर यादव, मग ठीक आहे, काही प्रश्न नाहीत असं दिसत आहे. आणि चांगलं आहेत, आपल्या परिसरामध्ये अंगणवाडी म्हणजे चालू जरी नसल्या तरी घरी जाऊन त्यांना ते आहार वगैरे देत आहेत, मला वाटतं समुपदेशन करतायत. आशा कार्यकर्ते पण बरेच आहेत याच्यामध्ये, करतायत, चांगलं काम करतायत आपली मंडळी. आणि सर, एक महत्वाचं आणखी माहिती द्यायचं आहे की मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता पण एक धडक मोहीम आपली शासनाची सुरू होती. त्यामध्ये आपलं जेवढे पण अंगणवाडी ताई आहेत आणि बाकी जेवढे आशा ताई, सर्व त्या सर्वांनी मिळून आपल्या गावामध्ये किती पण कुपोषित मुलं किती आहेत यासाठी खूप महत्वाचं काम त्यांचं झालेलं आहे. आणि त्याचा फायदा आता हे होणार की आपल्याकडे खरोखरच कुपोषित मुलं किती आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्यांना सुविधा देता येईल.
चालेल, ठीक आहे. ओके, ओके, चालेल. तर ठीक आहे डॉक्टर यादव, ओके. थांबूया ओके इथे. सर. ओके सर, तुमचं खूप खूप धन्यवाद सर. आणि तुम्ही तुमचा महत्वाचा 1 तासाचा वेळ दिला. आणि खरंच आम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये जिथे स्वदेश काम करतात तिथे खरंच आपले जेवढे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही खूप एकजुटीने काम करतोय. आणि चालेल. गावामध्ये पण ते खूप मेहनतीने काम करतात. तर तुमचं मार्गदर्शनासाठी खूप चालेल. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. थँक्स सर. बाय सर. बाय. सर्वांचं खूप खूप धन्यवाद.